नमस्कार. आज आपण मोराचा भाग 3 बघणार आहेत. हा शेवटचा भाग असणार आहे. चला आपण मोरासाठी ही मी स्टोव वाटी घेतली आहे मोठी. चला गुंडाळून घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला उलनचा एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे, म्हणजे त्या वाटीच्या मध्ये बाहेर होईल. तर मी बांधून घेतले. आता ते गुंडाळून घेऊ आपण. पहा कसं गुंडाळायचं आहे ते. असं मध्ये बाहेर करून असं तंग धरून व्यवस्थित गुंडाळायचे. मी गुंडाळून घेते पूर्ण वाटी. अशाच प्रकारे पूर्ण वाटी गुंडाळून घ्यायची. पहा किती छान दिसते ही वाटी. हे पूर्ण गुंडाळून अशी गाठ मारायची त्याला. मध्ये बाहेर करत असं बोटानं धरून तंग करून येणार गुंडाळून घ्यायचं, म्हणजे अंतर पडणार नाही त्याच्यात. जरा झाली आपली वाटी गुंडाळून. त्याला एक गाठ मारू. आणि दोरा कट करून घेऊ. 2-3 गाठ मारायच्या, कारण लोकर असल्यानं आणि ते चमकी लोकर असल्यानं ते गाठ जरा सुटण्याची शक्यता आहे. चला आपण मोराचं ते खालचं पार्ट जोडून घेऊ. पहा कसा जोडायचा आहे ते. स्टोव वाटीच्या छोट्या साईडनं जोडून घ्यायचे आपल्याला. चला जोडायला सुरुवात करू. त्याच्यासाठी स्टोव वाटीला पहिल्यांदा उलन जोडून घेऊ आपण. पहा कसं जोडायचं आहे ते. दोन चेन घ्यायच्यात. ठेवून पहा. दोन चेन करून मोराला जोडून घेऊ. व्यवस्थित असं ठेवून जोडायचं आहे. तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी आकार पाहून जोडून घ्या. 2 चेन घ्यायच्या आणि असं जोडायचं, म्हणजे लवकर होते. थोडी वाटी विणायला थोडं हे जाते, जड जाते. 2-3 चेन आणि मोराचा ते खालचा भाग असा करून जोडून घ्यायचा. ठेवून पहा. पहिलं जरा वाटी सरकते बाजूला. अशा प्रकारे मी जोडून घेतली वाटी. राहिला भाग जोडून घेते मी. 3 चेन घ्यायच्या आणि पहा कसं जोडायचं ते. पूर्ण वाटी जोडून घ्यायची अशीच. 3 चेन
वाटी आणि खाली मोराचा भाग घेऊन असं जोडायचे. मी दाखवते तसं पहा. दोर काढून घ्यायचा आणि छोटे खांब घ्यायचे. मोठा आड्याचा खांब घ्यायची गरज नाही. छोटे खांब करत पूर्ण गुंडाळून विणून घ्यायचे. आपल्याला जोडून घ्यायचे म्हणजे वाटी निसटू नये बाजूला. पूर्ण असं व्यवस्थित धरून गुंडाळून घ्यायचं म्हणजे वाटी सरकणार नाही. वाटी सरकली ना मोर व्यवस्थित बसत नाही, कारण त्याच्यावर ते मोर पिसाचा ते ओझं असतं थोडं, आणि ओझ्यानं असं पालतं पडायची शक्यता होते. त्याच्यानं वाटी थोडी व्यवस्थित बसवून घ्या. 3 चेन घ्यायच्या. 2-3 तुम्हाला हवं तसं जोडून घ्या तुम्ही. सुरुवातीला अवघड वाटेल, पण सोपं आहे वाटी जोडून घ्यायचं. पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला तोरणपट्टी कशी विणायची ते दाखवते. पहा तुम्ही. आणि प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ मी टाकलेले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा वाटी झाली विणून. आता आपल्याला चोच विणायची. वाटी ज्या कलरची आहे ना त्याच कलरची चोच विणायची म्हणजे छान वाटते मोर. चला विणून घेऊ आपण. डायरेक्ट विणायचे आपल्याला, त्यालाच मोरालाच जोडून घेऊ दोरा उलन. बघा डायरेक्ट कसं जोडायचं ते. सेपरेट म्हणलं की आणखी जोडा. त्याच्यापेक्षा मग आपण डायरेक्टच जोडून घेऊ. 2 चेन आणि असं गोल राऊंड येण्यासारखे मोठे खांब घ्यायचे. मोठे खांब घ्यायचे म्हणजे मोठी होती चोच, आणि मोराला मोठी चोच छान वाटते. तुम्हाला हवा तो कलर तुम्ही वापरू शकता. माझ्याजवळ हे कलर होते त्याच्यानं मी हेच वापरले. तुम्हाला पाहिजे तो कलर वापरून मोर बनवू शकता. असं गोल आकार येण्यासारखं विणायचे. मोठे खांब घ्यायचे आडा टाकून, म्हणजे जास्ती वेळ विणत बसायची गरज नाही. छोट्या खांबाला थोडा वेळ लागते, पण तुम्हाला हवं तसं तुम्ही विणा. छोटे खांब घेतले तरी चालेल आणि मोठे घेतले तरी चालेल. असं खांब घेत गोल सर्कल करायचे. आता जोडून घेऊ आपण पहिल्या 2 चेन मध्ये. जोडले. आता 2 सर्कल झाले हे पूर्ण. पहा 2 चेन घ्यायच्यात. दोन चेन घेऊन एक चेन सोडून एकात असं करत खांब घ्यायचे मोठे. सुरुवातीला एक खांब घ्या, नंतर एक चेन सोडून द्यायची आणि दुसऱ्या ह्याच्यात खांब घ्यायचा. आता छोटं करायचं, त्याची तोच पुढचा भाग करायचा आहे आपल्याला. छोटं करत जायचं. एक चेन सोडायची, एक खांब घ्यायचा, एक चेन सोडायची, एक खांब घ्यायचा. असं करत हे सर्कल पूर्ण करून घ्यायचं. पहा कसं बनवायचं ते.
जोडून घेऊ ते आपण. असं खालच्या भागात घेऊन जोडायचं. एक छोटा घेऊन करायचं. त्या दोरा कट करून घेऊ. झाली आपली चोच रेडी झाली. पहा तर त्याचं अर्धच काम झाले तर मोर किती सुंदर दिसतोय. चला आता आपण चोच झाली ना लगेच मोर पिसारा बसवून घेऊ त्याला. आपण जो बनवलता भाग 2 मध्ये तो मोर पिसारा जोडून घेऊ. पहा किती छान वाटते. म्हणून म्हणले होते तुम्हाला स्टोवाटी आणि चोचेचा कलर एकच ठेवा. आता आपण पहिल्यांदा त्याचे डोळे बनवू. तुम्ही आयते विकत जे भेटतात ना स्टोअरमध्ये ते पण डोळे चिटकवू शकता, पण मी असेच उलनचे डोळे बसवते त्याला. पहा कसे बसवायचे ते. एक पांढरा उलन घेतला आहे मी. तुम्ही तुमच्या मोर जसा सूट करल तसा घ्या. आणि असा छोटा उलन कापून घ्यायचे. तर दाखवते तुम्हाला कसं बसवायचं ते. पहा असं तिरकस यावं. तिरकस डोळे छान वाटतात. दोन 3 गाठ मारायच्या तिथं. 1 2 निसटणार नाही म्हणजे ते. आणि दोरा राहिलेला कट करून बाकीचा पूर्ण नाही कट करायचा, नाही तर गाठ निसटते ते मारलेली आपण. आणि दोरा कट करून असा आतमध्ये घेऊन ओढून घ्यायचा. नाही तर पूर्ण पण ओढून घेतलात तर काही हरकत नाही. तुम्हाला पाहिजे तसं करा तुम्ही. दुसरा पण डोळा मी बनवून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. पहा किती छान झालं. तर दुसरा पण घेऊ बनवून. त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाकडून विणायचं म्हणजे असं डोळे व्यवस्थित येतात. नॉटचा भाग खालून येऊ द्या म्हणजे छान वाटतं ते. मी जसं बनवते ना ते पहा तुम्ही. थोडं मला व्यवस्थित सांगता येत नाही इथला भाग. पाहून करा. साधे दोर ओढून घेऊ. झाले आपले दोन्ही डोळे तयार झाले मोराचे. हा खूप सोपं आहे बनवायला. आता आपण मोर पिसारा जोडून घेऊ. पहा किती सुंदर दिसतोय मोर. प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी टाकलेला व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईब केलं ना मी टाकलेला व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळून जाईल. व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. चला पहा मोर पिसारा कसा जोडायचा ते. पिसारा पण व्यवस्थित जोडायचा नाहीतर ते पालथा पडण्याची शक्यता आहे. नाहीतर त्याच्या मानेवर व्यवस्थित राहण्यासाठी जोडायचं आपल्याला. त्याच्यासाठी चला एवढं असं जोडून घ्यायचे. मोराचा भाग आणि पिसारा दोन्ही अशा प्रकारे जोडून घ्यायचे. 2 चेन पहा कसं जोडायचे ते.
2-3 चेन, एक छोटा खांब करून जोडायचा. असं करत पूर्ण जोडून घ्यायचे. एकदा ठेवून बघा पिसारा व्यवस्थित बसलाय का ते, नाही ते एक बाजूला पण होऊ शकतो. तीन चेन आणि एक छोटा खांब असं करत पूर्ण पिसारा जोडून घ्यायचा. पहा मी जोडून घेतलाय. किती छान दिसतंय मोर. तुम्ही ह्याला आणखी सजावट पण करू शकता.